कर्जत येथील पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ले प्रकरणी कर्जत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून या हल्ल्याप्रकरणी 14 दिवसांनी पोलीस अखेर हल्लेखोरांपर्यंत पोहोचले असून आणखी 3 आरोपींचा शोध कर्जत पोलीस घेत आहेत। दरम्यान या घटनेप्रकरणी कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस उपनिरीक्षक यांची भेट घेऊन पत्रकार यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे। प्रथमेश कुडेकर हल्ले प्रकरणी कर्जत येथे पोलीस उपनिरीक्षक राहुल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनेची माहिती मांडली आहे। पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे आनंद नगर कर्जत येथे राहणारे प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रणदिवे असे 2 मित्र 4 फाटा येथील ठाकरे हॉटेलमधून नाश्ता करून घराकडे येत असताना त्यांना एका गाडीमध्ये येऊन काही अज्ञात इसमांनी 4 अज्ञात इसमांनी त्या ठिकाणी मारहाण केली होती आणि अशा पद्धतीचा गुन्हा कर्जत पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल होता। सदर गुन्हा 1/8/25 रोजी दाखल करण्यात आला होता रात्री आणि या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत प्रथमेश कुडेकर हे रायगडचे वादळ याचे कार्यकारी संपादक आहेत आणि कर्जत सुपरफास्ट नावाचे यूट्यूब वृत्तवाहिनी देखील ते चालवतात। त्यामुळे हा गुन्हा पोलिसांसाठी खूप सेन्सिटिव्ह झाला होता। सदर फिर्यादी हे पत्रकार आहेत आणि कर्जतमध्ये पत्रकारांवरती जो हल्ला झाला होता त्यामुळं पोलीस विभागातर्फे या गुन्ह्याला खूप संवेदनशीलता आली होती। परंतु गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा क्लू मिळत नव्हता, कारण फिर्यादी यांच्या सांगण्यावरून सदर जे मारहाण करणारे इसम होते त्यांनी तोंडाला मास्क घातला होता आणि सदर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा CCTV नव्हते। परंतु पोलिसांनी आणि खास करून माननीय आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम आहेत माननीय अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक माननीय अभिजित शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनची जी DB टीम आहे त्यांनी मागच्या जवळपास 8 दिवस परिसरातील सर्व CCTV गुंडाळून पाहिले आणि त्यानंतर टेक्निकल मदतीने टेक्निकल असिस्टंटच्या आधारे हा गुन्हा आपण डिटेक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये सध्या एकूण 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि या व्यतिरिक्त 4 आरोपी जे पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना अटक करत आहोत। अशा प्रकारे कर्जत पोलीस ठाणे स्टेशनची चांगली आणि कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी झाली आहे। थँक्यू। महेंद्र दत्तात्रय घारे, साहिल सदाशिव पवार आणि 3रा आरोपी आहे महेश पांडुरंग कोळे असे 3 आरोपी आहेत। सर, आरोपींनी जो हल्ला केला त्यांचं इंटेन्शन काय होतं त्यामध्ये काय माहिती मिळाली? यामध्ये अजून इंटेन्शनच्या बाबतीत आम्ही तपास करत आहोत आणि माझी तुम्हाला या प्रसंगी विनंती आहे की हा गुन्हा सेन्सिटिव्ह आहे। इंटेन्शन क्लिअर समजल्याशिवाय त्याबद्दल कोणतीही स्टेटमेंट मी या ठिकाणी आपल्यासमोर करू शकत नाही, कारण त्याने तपास पण डिस्टर्ब होऊ शकतो। आता तुम्ही सांगितलं की 4 आरोपींचा आम्ही शोध घेतोय, त्या 4 आरोपींची नावं डिटेक्ट झालेली आहेत का? 4 आरोपीपैकी नाही तपास घेतो, आणखी तपास घेतो असं सांगितलं। डिटेक्ट झाले त्यांची नावं समजू शकतील? सर, यातील जे पहिले जे अजून नाव सांगितलं तर ते आरोपी परत तिकडे सावध होऊ शकतात, त्यामुळे त्याची नाव आम्ही सांगू शकतो। सर, यातील जे पहिले आरोपी त्यांचं तुम्ही जे नाव घेतलंय महेंद्र घारे, हे एका राजकीय पक्षाशी देखील जोडले गेले आहेत। यामध्ये असाच काही संदर्भ आहेत का की राजकीय नेत्याचा यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे? अद्यापपर्यंत तर तसं काही निदर्शनास आलेलं नाही, परंतु तपासात तसं काही निदर्शनास आलं तर आपल्याला नंतर भविष्यात ते कळवण्यात येईल। बरं, हे जे आरोपी आहेत यांच्यावर काही गुन्ह्यासंदर्भात म्हणजे काही गुन्हे देखील यापूर्वीचे त्यांच्यावर कुठलीही गुन्ह्याची हिस्ट्री आम्हाला अद्यापपर्यंत आढळलेली नाही।